कुलदैवत कशावरून ठरतं? म्हणजे काही स्पेसिफिक क्रायटेरिया वगैरे आहे किंवा हे कसं ठरवलं जातं हे आम्हाला सांगा? पण त्याच्या अगोदर आपल्याला आपली समाज रचना समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये इतिहासकार असं म्हणतात, पौराणामध्ये असं पुराणिक संदर्भ असे आहे की प्रत्येक माणसाचं विशिष्ट गोत्र असतं. गोत्र म्हणजे काय की एक समूह आहे, तर वेगवेगळ्या ब्रँचेस असतात. पण जेव्हा आपल्या कुळातला एखादी कुलपुरुष, त्याला मूळ पुरुष म्हणतात, एखाद्या ऋषींच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी गेले, जसं आपण जातो ना की भारती विद्यापीठामध्ये गेलो, मी भारती विद्यापीठचा विद्यार्थी आहे, मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे, म्हणजे त्या विद्यापीठावरून आपल्याला ओळखलं जातं. तसं पूर्वी सुद्धा युनिव्हर्सिटी म्हणजे काय होतं, ऋषींचे आश्रम होते, कुल होते. मग जे आपल्या प्रत्येक कुळातला व्यक्ती त्या ऋषींच्या आश्रमामध्ये जायचा, गुरुकुल मध्ये जायचा, आणि ते जे ऋषी आहे ते पूर्णतः जबाबदारी त्या शिष्याची घ्यायची. म्हणूनच त्यांना ते नाव दिलं जातं. ह्या ऋषींची परंपरा शेवटी फक्त गुरुकुल मध्ये पोटा पाण्यासाठी शिकवलं नव्हतं जात ना, 64 विद्या होत्या. तुम्हाला समाज व्यवस्था, न्याय व्यवस्था, अर्थ, सगळं काही तुम्हाला ज्ञान ते शिकवलं जात होतं. म्हणून धर्मपित्याचं स्थान त्या ऋषींना दिलं गेलं, आणि म्हणूनच मग त्याला गोत्र सांगितलं गेलं. हे गोत्रावरूनच तुमची कुलदेवता ही ठरल्या जाते, त्यालाच आपण गोत्र म्हणतो.